आणि सिद्धेश आणि बॉलिंग मार्कवर पहिल्या ओव्हरमध्ये हरेश. राऊंड द स्टम्प्स. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. महत्वाचा धक्का भार्गवी 11 टीमला. बॅट्समन आउट. संघाची धावसंख्या नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट. जबरदस्त सागर वर्सेस सागर मधला हा कॉन्टेस्ट. हरेश तयार. राऊंड द स्टम्प्स. फुल टॉस. स्वीप केला चेंडूला आणि त्याला पाठवलं फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा चौका. आलाय आणि एक गडी बाद. 4 आमच्या समवेत आहेत. आता मोरिया 11 टीमचे संघनायक रोहनजी बनवटे. पहिलीच मॅच धूमधडाक्यामध्ये त्याने जिंकले आणि तोच ठरला होता मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी मॅच सुरू होण्याच्या अगोदरच सांगितलं की संपूर्ण स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो रोहन बनवटे आणि एक मॅच जिंकल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सर्व काही सांगून जाते. मागच्या वर्षीचा त्यांचा रेकॉर्ड आहे की 4 मॅचेस ते खेळले, 3 हारले, 1 जिंकले, तरी क्वालिफाय झाले. फायनल मध्ये धडक दिली आणि फायनल देखील जिंकली. डिफेंडिंग चॅम्पियन आहे. या वर्षी देखील तोच त्यांचा प्रयत्न आहे. राऊंड द स्टम्प्स. फुल टॉस. स्वीप केला समोर. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग. एकच रन. 2023 तिसऱ्या परवाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होते विकी बनवटे, ज्याने एक मॅच या स्पर्धेमध्ये खेळले. एक मॅच मध्ये 0 धावा आहेत त्यांच्या धावा पुस्तकावरती. आतापर्यंत 5 हरेशच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार. राऊंड द स्टम्प्स. हवेत शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल पकडले. आणखीन एक फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी हरेश. आता जयवंत मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिलं षटक आरेश. 2 सफलता त्यांना मिळाल्यात. संघाची धावत संख्या आतापर्यंत 5 वरती आहेत. हो, राऊंड द स्टम्प्स. बॅटम पॅड मधून काढला चेंडू. डॉट बॉल. शेवटचा आता चेंडू बाकी राहिला आरेशचा. एक चौकार आपण पाहिला. फलंदाज दिनेशच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल पास 2 बॉल मध्ये. आता जयवंत बीट झालेत. डॉट बॉल इथून आला. संघाची धावत संख्या 5. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. रोहन बनवटे आम्हाला ॲज अ स्कोर म्हणून जॉईन झालेत या मॅच साठी. त्यांचं हार्दिक स्वागत. हो, राऊंड द स्टम्प. चांगला चेंडू. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद. 5 धावा पुस्तकावर.
अमयकडे चेंडू, पहिला चेंडू वरती फलंदाज बाद. हो गुड कॅच आणि फलंदाज इथून बाद झाले. तर अमय आले बॉलिंग मार्कवर आणि त्यांना पहिल्या चेंडूवरती सफलता. बॅट्समन आउट. संघाची धावत संख्या फलकावरती 5 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमय आलेत आणि पहिल्या चेंडूवरती अमयला सफलता. नवीन फलंदाज सागर आलेत. कॅप्टन सागर आलेत. कॅप्टन सागर वरती आता मोठी जबाबदारी संघाची. अमय तयार. हो वेगवान चेंडू पहिल्याच बॉलवर दूर क्षेत्ररक्षक. एका टप्प्यात बॉल सीमा पार सरळ केले द्विशेप मध्ये आणि आल्या कॅप्टनचा चौकार. तिने संघाची धावत संख्या 9 धावा. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट. कॅप्टन सागर स्ट्रायकिंग एंडला. ओ कमी गतीने बॉल हवेत. ओ जेलची शक्यता. ओ दूर राहिले दोन्ही फिल्डर. कॅप्टनची कॅच घेण्याची संधी होती. 2 धावा या चेंडूवर. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे चालली. 11 धावा. एका गावाची लीग असल्याच्या नंतर फार कमी क्वचितच खेळाडू आपण पाहतात. प्रत्येक झेल टिपत असतात. असे फार प्रामुख्याचे कमी खेळाडू असतात. परंतु काराव गावाचं देखील आपण कौतुक करूया. ज्याप्रमाणे जे स्पर्धा ठेवतात आणि ज्याप्रमाणे त्यांचे खेळाडू परफॉर्मन्स करतात 100% एफर्ट्स देत असताना. गावाची लीग म्हटल्याच्या नंतर 3-3, 4-4 संघ असतात. श्री सिद्धिविनायक काराव यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. त्यामध्ये 5 संघांचा सहभाग आणि प्रत्येक संघामध्ये आपण पाहिले 3 ते 4 प्रमुख खेळाडू आहेत प्रत्येक संघामध्ये. एज लागली होती पाठीमागे. नशीब घेऊन आला आज सागर आणि बॉल बाउंड्रीच्या दिशेने निघालाय. चांगली फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवरती. 2च्या मदतीनं 13 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक अमय. आता या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल बाकी राहिला. 13 धावा. पहिला एक चौकार आलेला फलंदाज सागरचा. त्यानंतर 2 कॅचेस धुळाल्या होत्या. हो गुड बॉल. टप्पा पाडल्याच्या नंतर बाउन्स. ओव्हर कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद. 3 गडी बाद 13 धावा. 13 for 3. 3 गडी गमावले. 13 धावा धावा पुस्तकावरती आहेत. आणि लगेचच आपण पाहूयात या लगेचच बोलूयात उपस्थित झालेले कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले विजय डोके. बॅटिंग करत असताना 4 मध्ये त्यानं सलग 3 चौकार लगवले. थोडेसे इंजर्ड आहेत आणि त्यांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लगेचच आपण बोलूयात विजय डोके यांच्याकडे. धावसंख्या 2 ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलेली आहे 13 वरती. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद प्रियांशी बाबरे सर. अगदी गोड आवाज आपण ऐकला. कर्जत तालुक्यातील हा बुलंद आवाज प्रियांशी बाबरे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांना या स्पर्धेचा मान म्हणून आम्ही इथे कॉमेंटेटर म्हणून बोलवलं गेलं आणि अगदी गोड आवाजात त्यांचं आपण समालोचक ऐकलं. तर एक दमदार आयोजन पाहतोय आपण. अर्थातच श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित हाई KPL अर्थातच काराव प्रीमियर लीग गावाच्या हितासाठी गावाच्या
प्रतिष्ठेसाठी आणि गाव एकतेसाठी जमलेले प्रत्येक आजी माजी खेळाडूंसाठी ही स्पर्धा इथे भरवली गेली. आमचे दमदार आयोजक रुपेशजी बनवटे, सागरजी बनवटे, सिद्धेशजी बनवटे आणि आमचे साथी स्कोरर रोहनजी बनवटे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दमदार आयोजन KPL पर्व चौथा 2024 गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झाला या हरेश निरगुडा ज्याने P1चं षटक हातवलं होतं तोच हरेश आला त्याच्यावर हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिला षटक पाहिला हरीशचं फक्त धावा खर्च केल्या होत्या 5 आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये हाहाकार माचवला जातोय. सागर कांबळे ऑन द स्ट्राईक पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आणि हा चेंडू देखील झेलुडा सागर आहे त्याच्याकडून चुकी नसेल. कॅप्टनची झेल इथं कॅप्टन टिकत असताना सागर बॅक टू द डगआउट 2 षटकार लगावून अगदी सुरेख फलंदाजी धाव फलक पाहतोय आपण. जाऊन पोहोचलो 26-26च्या घरात. टीम भार्गवी 11 संघाचा लॉस ऑफ 4 विकेट्स. तर बॅक टू बॅक 2 षटकार दाखवल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र सागरची विकेट घेतली हरेशने. कुणाला आलाय चांगला फटका सरळ रेषेत खेळून काढलाय. सागर काय फिल्डिंग दाखवतोय लास्ट जवाब इथे तुतुमय डोक्याची घंटा डायरेक्ट हिट. कोणताही बॅकअप नाहीये. धाव चोरली जाईल का. पुन्हा एकदा चुकी आणि बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. रन्स मिळतील 6. हा आलाय हवाई सपोर्ट न करणारा षटकार. मात्र 6 धावा घेतल्या या हिट केलं त्यानंतर बॉल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. धाव फलकावर धावा 32 32 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. कुठेतरी जी भार्गवी 11ची गाडी कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकली होती ना तिला आता मात्र ग्रीन सिग्नल मिळतो या षटकामध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो का. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल त्याला खेचून काढलाय. एकच धाव एकेरी दुकेरी धावेने सुद्धा 50चा आकडा गाठला जाईल हे माहीत असताना जयवंत आणि कुणाल चांगली फलंदाजी करतोय. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा डबल डिजिट मध्ये स्कोरिंग बोर्ड पाहतोय आम्ही. आपण आमच्या धाव फलकावर लावले जातात 33 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स.
नंतरचे असतील माननीय श्री दीपकजी कडव मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देण्यात आले आहेत आणि त्याच्यानंतर असे श्री शंकरजी विषय मॅन ऑफ द मॅच त्यांच्याकडून आपल्याला गॉगल्स देण्यात आले आहेत. सागर आले चौथं षटक इथे फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक कैलास झाली चूक दगडी गड्या आणि इथे झेल जमिनीला दान कुणाला मिळतोय हा जीवदान. चांगली फटकेबाजी करतोय आपण पाहतोय कुणाला तब्बल 6व्या क्रमांकावर आलाय आणि 14 धावा मात्र धावफलकावर लावल्यात. चांगली फटकेबाजी करतोय षटकार चौकार जरी आला नसेल तरी पण एकेरी दुकेरी दावेने मात्र धावफलक जातोय. आम्ही बॉल खाली पुन्हा एकदा एका टप्प्यावर इन अन ऍक्शन मध्ये बॉल उचलणं फेकणं तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुणाल चांगली फटकेबाजी करतोय. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर आलेला फलंदाज जेवण 3 बॉल खेळलाय आणि 4 बॉल खेळलाय आणि 2 धावा दाखवल्यात. यावेळेस देखील बॅटची लिडिंग एज झाली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्र थोडंसं फंबल पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न थ्रो आला ऑन द स्टंप. इथे मात्र चित्त्याच्या वेगाने चित्त्याच्या चपळाईने भन्नाड वेगाने 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केले जातात. षटक क्रमांक 4 समाप्त आणि धावफलकावर धावा झाल्यात 43 धावा. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगली फलंदाजी होते. कुणाल दरोडा ऑन द फायर. गोलंदाज आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर लक्की भगत अगदी आपण पाहू शकाल थेट प्रक्षेपण दाखवलं जातं टेन क्रेकच्या माध्यमातून. जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. आमची क्वालिटी क्लिअरिटी तुम्हाला कशी वाटते कमेंटद्वारे कळवा. त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर नोटिफिकेशनच्या द्वारे दाखवले जातील. वाईट बॉल पंचांचा सिग्नल येतोय. कवायत केली जाते दुपारच्या सत्रामध्ये. पहिला बॉल फेकत असताना लकी भगत फेकतोय. इथे मात्र वाईट बॉल पुन्हा एकदा त्याच्या समोर जेवंत गिरा. पाहूया हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. झाडू शॉट तिकडे आउटफील्ड फास्ट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कैलास मेंगाळ दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 धावा पूर्ण. पहा यष्टीरक्षक कुठे जाऊन बॉल कॅरी करतोय. पहिल्या बॉलवर झालाय श्री गणेशा लकी भगतच्या 2 धावेने. इथे मात्र जास्तीत धावा बनवायला लागतील. टीम भार्गवी लेवन टीमला प्रथम फलंदाजी करत असताना धावा लावल्या जातात 46. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि या 5 बॉलवर किती धावा येतील. यष्टीरक्षक चांगला झेल कॅरी केला जातोय आणि धक्का क्रमांक लागला जातो मैदानामध्ये 5वा टीम भार्गवी लेवन संघाला. सिक्स 46 धावा अजूनही उर्वरित 4 बॉलचा खेळ शिल्लक असतं. 4थं षटक गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज लकी भगत डावखुरी हाताचा फलंदाज इंटर झालाय क्रीजवर. दिवेश त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. पाहूया कशा प्रकारे हा बॉल फेकला जातो. पहिलाच बॉल फेस केला जाईल गोलंदाज लकीचा. ऑन द स्ट्राइक दिवेश बनोटे
त्याच्यासाठी शतक्षम इथे सजवलं जातं. पंच पाहतोय आपण अगदी इथे ग्रीन सिग्नल देत असताना लकीला हा बॉल झेल उडालाय. अमय की लकी, अमय की लकी, लकी आलाय आणि झेल इथे जमिनीला दान. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा दिवे स्ट्राईकला. एकेरी दुकेरी धावेने देखील 50चा आकडा गाठला जाईल हे चांगलं ठाऊक असताना पाहतोय आपण 48 धावफलक लावले जातात भार्गव विलियन टीम कडून. भार्गव विलियन संघाचा विचार केला ना तर गोलंदाजी अगदी धारदार आहे. पाहायला गेलं सागर कांबडी, राकेश कांबडी, त्यानंतर दिवेश, अगदी गोलंदाजाचा तोफखाना आहे. इथे जोरदार अपील, शरीराचा वेध घेतलाय. बॉल पंचामा लेग बाईच्या सुरुवात इथे रन दर्शवत असताना कुणाल आलाय आता स्ट्रायकिंग एंडला. ज्याचा बॅट मधून चांगल्या धावा आल्यात. एका बाजूने किल्ला लढवतो. डोंगर रत्नाचं काम केलं जात आहे टीम आनंदी स्मॅचर संघाच्या समोर. प्रियान 11 संघाच्या समोर. क्षमा असावी थोडी. KPL पर्व 14 2024 दमदार आयोजन. अगदी पाहायला गेलं खेळाडू कक्ष, प्रेक्षक कक्ष, त्यानंतर कॉमेंटेटर आणि ऑपरेटर साठी वेगळा कक्ष आणि स्टेज देखील अगदी सुरेख. ट्रॉफीचा विचार केला तर यावेळेची ट्रॉफी उचलायला 4 जण लागतील एवढी मोठी ट्रॉफी आहे. आणि मॅन ऑफ द मॅच साठी तर सांगूच नका. डायरेक्ट पिशवी भरून मॅन ऑफ द मॅच मिळते. टी शर्ट, गॉगल, कोल्ड ड्रिंक, अगदी सुरेख. आ 49 धावांवर धावफलक, 50 आकडा लागला जाईल का? अर्धशतक भार्गव विलियन टीमचं लावलं जाईल का? शेवटच्या बॉलवर प्रसाद आला स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज त्याच्या समोर. लकी चांगली गोलंदाजी करेल का? या बॉलवर आलाय चांगला फटका. मिड विकेट रिजन मधून अमय शेलवले. थोडीशी मिड स्पीड आणि लगेच 2 धावा मात्र इथे चोरल्या जातात या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. 51 धावा धावफलकावर येणार. 30 बॉल आणि बनवायचे 52 रन्स. टीम प्रियान 11 संघाला विजयासाठी. तर पुढील मॅच असेल आनंदी स्मॅचर्स आणि मोरिया 11. दोन्ही संघाचा कर्णधारांना यायचंय नाणेफेकीसाठी. प्रियान 11 संघाला येणार 30 बॉल. तर मी आमचे मान्यवर निश्चितच आमचे गावचे एक चांगले नागरिक माननीय श्री आदरणीय संतोषजी दुले साहेब आपल्याला विनंती करतो आपण आनंदी स्मॅचर्स आणि मोरिया 11 या 2 संघांमध्ये नाणेफेकी करायची आहे. तर एका बाजूला रोहन बनवटे आणि दुसऱ्या बाजूला विकी बनवटे. टॉस का बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स आणि आमच्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला स्पीडअप करा जरा मित्रांनो. 30 बॉल बनवायच्या विजयासाठी टीम प्रियान 11 संघाला 52 रन्स. चला बॉलची पूर्तता करायची मैदानामध्ये. बॉल पाठवायचे आहेत. बॅट्समॅन स्पीडअप करा. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज असेल अर्थातच नो डाऊट या संघाचा सेनापती सागर कांबडे ज्याची वर्णी या टीम मध्ये पहिल्या क्रमांकावर लागले. फलंदाजी करत असताना 2 षटकार बॅक टू बॅक दाखवले. त्यानंतर बाद झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर आलाय या भार्गव 11 संघाचा अगदी तेज तरार गोलंदाज रफ्तार का सौदागार
सागर कांबळे त्याच्या समवेत दोन फलंदाज असतील सागर बनोटे आणि हरेश निरगुडा. सलामीची जोडी यावेळेस इंटर झाले क्रीजवर मैदानामध्ये रवाना झाली प्रियान 11 संघाची. 30 बॉल बनवायचे 52 रन्स आणि या 52 रन्स कशा प्रकारे इथे चेस केल्या जातील त्या पाहायला लागतील. हॅलो, तर इथे आनंदी स्मॅचर्सचे मात्र फील्ड पहिले चॉईस केले. टॉस जिंकल्यानंतर फील्ड मात्र इथे चॉईस केले. तर आनंदी स्मॅचर्सच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल का आपण एका साईडला जमावायचे आणि मोरे 11 संघाचे प्लेइंग 11 आपण एका बाजूला जमावायचे. या पुढील मॅच आपली असेल 30 बॉलचा खेळ होईल आणि 30 बॉल नंतर आनंदी स्मॅचर्स विपक्ष मोरे 11 गतवर्षीचा चॅम्पियन संघ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर बनोटे आणि गोलंदाज पिवांचा षटक घेऊन सागर कांबळे. फर्स्ट बॉल पंचांचा ग्रीन सिग्नल फर्स्ट ओव्हर. पहिला बॉल पाहूया कशा प्रकारे फेकला जाईल. गेम ऑन. पहिला बॉल फेकत असताना श्री गणेश कोणच्या बाजूने इथे झाला. श्री गणेश कॅच आहे. प्रसाद निझेल सोडलाय की मॅच सोडली आहे. पहिल्याच बॉलवर मात्र इथे कॅच उडाली होती आणि जीवदान मिळालंय. आपण पाहायला गेले तर सागर बनोटेला पहिली मॅच पाहिली आपण प्रियान 11 विपक्ष मोरिया 11 या संघामध्ये या सामन्यामध्ये रोहन बनोटेच्या झेल सोडल्या त्यानंतर हवी ठरला आणि अगदी एका बाजूने सामना आपल्या संघासाठी खेचून काढला. त्यानंतर मॅच पाहिली आपण आनंदी स्मॅचर्स आणि ओम साई 11 त्यानंतर मनोजची झेल सोडली आणि त्यांनी देखील सामना आपल्या संघासाठी खेचून काढला. इथे मात्र सागरची झेल सोडले. हरेश स्ट्रायकिंग एंडला होता. चांगला फटका एकच धाव. श्री गणेश आऊट. टीम प्रियान 11 संघाचा 2 रन्स 2 बॉल. पिवांचा पहिलं षटक पहिली ओव्हर टाकत असताना सागर कांबळे. यावेळेस चांगला बॉल आणि तेवढा चांगला फटका. दिवेश धावतोय बॉलवर. तोपर्यंत मिळतील 2 धावा. इष्टांच्या पाठीमागे पाहतोय एसटी रक्षक क्षिताश बनोटे आयोजक असतील. चांगलं मात्र इथे शतरक्षण होत आहे दिवेश आणि सिद्धेश कडून. पहिले पिओनचं षटक अगदी एकेले दुकेले धावेला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली जात नाही या षटकामध्ये. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे स्ट्रायकर बॉलर आहे त्याच्यावर हल्ला चढवला गेला तर कदाचित विकेट देखील बाद होऊ शकते. नंतरचे गोलंदाज भेटतील आणि त्यांचाच मात्र इथे वेट केला जातोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा कॅप्चर सिलेक्शन. चांगला फटका. चेंडू चाललाय इथे कव्हर रिझर्व मध्ये आणि तिथे शतरक्षण होतंय. चांगला थ्रो देखील येतो. पुन्हा एकदा 2 धावा. धावफलक पाहतोय आपण 4 धावा धावफलकाला 6 धावा धावफलकावर लावत असताना टीम प्रियान 11 संघाचे 2 फलंदाज हरेश आणि सागर सलामीची जोडे अजूनही मैदानावर पाहतो. पिओनच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना अगदी सुरेख कलात्मक फटके दाखवते. हा बॉल चांगला आहे. हा फटका दर्जेदार आहे. इथे बॉल थांबणार नाही. टू बाउंड सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. हा आला बऱ्याचशा उशिरानंतर चौकार. चार रन्स या बॉलवर आल्या. पुढचा बॉल पाहूया. यावेळेस खोदून काढल्या. पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे. शतरक्षक झालं फंबल. दुसरी धाव सोडली जाईल का आणि दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता जागच्या जागी सोडली जाते. सागर आणि हरेशच्या माध्यमातून पहिली ओव्हर समाप्त. धावा पाहतोय आपण 6.00 च्या सरासरीने पुढे जात असताना 12
न्यू बॉलर दिवेश डावकुरे हातच गोलंदाजी ट्राय कर त्याच्या समोर हरेश निरगुडा आपण पाहतोय अगदी सलामीची जोडे 12 धावा दाखवत असताना पाहतोय आपण धाव फलकावर टीम प्रियान 11 संघाच्या बाजूने पहिला बॉल फेकला जाईल समोर फलंदाज पाहतोय आपण हरेशला त्याला पहिला बॉल फेकत असताना दिवेश पहिलाच बॉल शॉर्ट पिच त्याला दिला फेकून बॉल थांबणार नाही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर टू बाउन्स सीमारेषा पार रन्स मिळतील 4 4 4 नशिबाचा चौकार चांगला फटका आला पहिल्याच बॉलवर स्वागत केले गोलंदाज दिवेशचा हरेशच्या माध्यमातून चौकार दाखवला जातो पहिल्या बॉलवर मात्र इथे हावी ठरला जातो पहिल्याच बॉलवर तुटून पडलाय गोलंदाज दिवेशचा आणि यावेळेस हेलिकॉप्टर उडवला होता चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे शतक आहे नितीन कडाली मित्रांनो नितीन कडालीचे एक वैशिष्ट्य सांगतोय तुम्हाला सध्याच्या घडीला खूप व्हायरल आहे हा खेळाडू त्याची तुम्ही रील्स पाहिली तर तब्बल 50K मात्र 500K मात्र क्रॉस झालेत व्ह्यूला फिल्डिंग करत असताना दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवलं होतं आणि ती व्हिडिओ मात्र व्हायरल झाली आहे यावेळेस फुल एंड डिलिव्हरी झेल सागर झेल खाली आणि चांगला झेल सागरचा टिपलाय झेल सागरने इथे मात्र कॅप्टन टू कॅप्टन ठीक आहे लकी आलाय लकी विभागात आसमान इथे मात्र झेल टिपला गेला स्ट्राइक चेंज असेल नवीन बॅट्समन असेल स्ट्रायकिंगला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लकी न्यू बॅटर एंटर झालाय क्रीजवर त्याच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवर दिवेश पहिल्या बॉलवर चौकार दुसरा बॉलवर विकेट पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन इथे उचली कडक आहे आणि झेल देखील लाजवाब आहे बॅक टू बॅक इथे दुसरा विकेट घेत असताना दिवेश ठरतोय हवी यावेळेस फलंदाज प्रियन 11च्या फलंदाजांवर न्यू बॅटर एंटर झालाय स्वतः संघ नायक स्वतः संघ मालक यावेळेस क्रीजवर ऍडव्होकेट निखिल भनोटे चांगली गोलंदाजी होते दिवेश कडून जसा फलंदाज येतो तसा पाठवला जातो पहिला बॉलचा विचार केला हरेशने चौकार दाखवलं होतं त्यानंतर नॉन स्ट्राईकला आला आणि नॉन स्ट्राईकलाच आहे पाहूया पुन्हा एकदा निखिल इथे चांगला बॉल लांब ठेवलाय फलंदाजापासून सुरेख चांगली गोलंदाजी होते गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज दिवेश बट बॉय
इथे चांगला फटका आहे, शतक येणार का? सागर आलाय, चांगले शतरक्षण एकच असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. तेवढाच चांगला थ्रो आणि तेवढं चांगलं कलेक्शन. षटक क्रमांक दुसरं समाप्त. धावफलकावर धावा लावल्या जातात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. 18 बॉल 34. तिसरं षटक गोलंदाज ट्रॅकवर सागर कांबळे पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन प्रगती पथावर आलाय. पंचांच्या डाव्या बाजून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल बनवटे, त्याच्या समोर गोलंदाज सागर कांबळे. स्वतः कर्णधार यावेळेस स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन उतरला मैदानामध्ये. 18 बॉल बनवायचे विजयासाठी 34 रन्स. इथे पहिला बॉल फेकला जाईल. पहिला बॉल चांगला आला, झेल उडाला. सिद्धेश बनवटे जल्लोष होतोय मैदानात पहिल्याच बॉलला. इथे मात्र मोठा मासा गलाला लागत असताना आणखीन एक गडी बाद होतोय. धक्का क्रमांक लागला जातो मैदानामध्ये 3रा. बॅटर क्रीजवर एंटर झालाय प्रकाश निरगुडा. पाहूया 18 बॉलचा खेळ शिल्लक होता. 34 बनवायचे होत्या, त्यानंतर एक बॉल पडलाय. 17 बॉल आणि बनवायचे 34. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश, नॉन स्ट्राईकला हरेश. दोन्ही सख्खे बंधुराज यावेळेस क्रीजवर. त्याच्या समोर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तेच तर रफ्तार कसौदागर सागर कांबळे. पहिला बॉल चांगला फेकलाय, विकेट देखील आली आहे. 17 बॉल मध्ये बनवायचे 34. प्रियान 11 संघ, त्याच्या समोर भार्गव 11. यावेळेस बॉल खोदून काढलाय, फिल्डिंग चेंज झाली होती, तिथे आलाय कुणाल. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. आता स्ट्राईक मात्र बऱ्याच उशिरानंतर चेंज झाली आहे. हरेश पाहतोय आपण अगदी माशासारखा तडफडत स्ट्रायकिंग साठी, आणि आता मात्र स्ट्राईक मिळाले. सलामीला आलाय, चांगला खेळ देखील केलाय. हरेचा विचार केला तर 6 धावा आल्या. 3 बॉलचा फेस, 3 बॉल मात्र इथे खेळून काढलेत. 3 बॉलचा सामना केला आणि 6 धावा देखील आल्यात. यावेळेस पाहावं लागेल. पंच आम्हाला सांगत असताना इशारा येतोय. वाईड बॉल. इथे मात्र चांगला बॉल टाकावा लागेल. वाईड आल्यानंतर हा बॉल चांगला त्याला खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये दिनेश आहे, तिथे झाले चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव. इथे मात्र आगला वेगळा स्ट्रोक. पंच वळतायत. वाईड बॉल, पुन्हा एकदा वाईड.
यावेळेस फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवर नाहीये. दिवेश आहेत बॉल खाली. चांगलं शतक देखील झालंय. पुन्हा एकदा हरेश आला स्ट्रायकिंग एंड वर. त्याच्या समोर गोलंदाज सागर. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. मोठ्या फटक्यांपासून आता थांबवलाय. इथे फटका चांगला आहे. गॅप देखील आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे दिनेश. चांगले क्षेत्ररक्षण. दर्जेदार क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे. अगदी जीव तोडून क्षेत्ररक्षण करत असताना भार्गव विलन संघाचे क्षेत्ररक्षक पाहतोय. अगदी जीव लावला या मॅच साठी. पहिलीच मॅच खेळत असताना पाहतोय. इथे मात्र जीवाची बाजी झोकून देत असताना ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे हे मात्र इथे दाखवून देत असताना भार्गव विलन टीमचे हे खेळाडू. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल. दिनेश आहे बॉलवर. तिथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. रन चोरली जाते आणि इथे रन देखील चोरली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली ओव्हर देखील आहे. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. धाव फलकावर धावा लावल्या जातात. 26 धावा. ड्रिंक्स ट्रॉली जायचं मैदानामध्ये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे 26. तोपर्यंत ऐकूया एक मधुर धून आमचे डीजे मास्टर पार्थ कडून. डीजे सेक्स 26 धावांची गरज टीम प्रियान 11 संघाला. अगदी पहिला सामना गमावला त्यानंतर दुसरा सामना खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आणि आता मात्र त्यांच्या समोर आहे भार्गव 11 टीम आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. पुन्हा एकदा रफ्तार का सौदागर राकेश कांबळे. त्याच्या समोर फलंदाज हरेश निरगुडा. गोलंदाजी मात्र पाहायला गेली ना तर अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते भार्गव 11 टीमची. पाहूया 12 बॉल मध्ये बनवायचे 26 रन. शतक लागलं गेलंय. राकेश कांबळे यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल चांगला फेकला. रफ्तार आहे डॉट. 12 बॉल 26 ची गरज. 11 बॉल आता आले 26. सलामीचा बासमन अजूनही क्रीजवर पाहतोय आपण हरेशला स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फेकलाय गोलंदाजाने श्री गणेशा करत असताना स्वतःचा डॉट बॉल ने. इथे पुन्हा एकदा हरेश टू राकेश. पाहूया 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. हा बॉल देखील पुढे टाकलाय. त्याला काढले खोदून. सागर आलाय. तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय आणि थ्रो देखील चांगला आलाय. इथे चांगलं मात्र इथे बॅकअप पाहायला मिळतोय. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज प्रकाश. बनवायचे तर 10 बॉल 25 रन्स. यापुढे सामना आनंदी स्मॅचर्स विपक्ष मोरया 11. दोन्ही संघाने मात्र तयार राहायचंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. दिनेश आलाय खूप वेगाने. लॉंग ऑफ रिजन मधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय.
एक एक धावेला मात्र इथे प्राधान्य दिलं जातंय. कुठेतरी धावांचा वेग वाढवावा लागेल. एखादा मोठा फटका मात्र पुन्हा एकदा शिरकाव करून देईल टीम प्रियान 11 संघाला सामन्यामध्ये. आणि प्रत्येक डॉट बॉल मात्र इथे सामन्यात मध्ये ठेवून देईल भार्गव 11ला. यावेळेस देखील पुन्हा एकदा दिनेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. एकच रन. चांगला थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जात आहे दिनेश कडून. लाजवाब क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी होती. एक एक रन मात्र काढले जाते. 8 बॉल बनवायचे 23. चांगले बॉल. हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील. हा बॉल फुल टॉस. झेल आहे किस्सा आहे. क्षेत्ररक्षक सागर इथे चांगला झेल आणि प्रकाशचा खेळ संपला जातोय. इथे मात्र आता थोडासा बॅकफुटवर येत असताना टीम प्रियान 11 संघ. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा डीजे मास्तरांचा एक मास्टर कैलास आलाय. नवीन फलंदाज पाहू शकाल. आता मात्र सामना कुठेतरी एका बाजूने होतोय की काय. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा डान्सिंग द ग्राउंड. नितीन कडनं झाली चूक. क्षेत्ररक्षक दिवेश कव्हर देत असताना थोडस फंबल. पुन्हा एकदा 2 धावफलकावर ऍड केल्या जातील. आता मात्र समीकरण येतंय 6 बॉल आणि बनवायचे विजयासाठी 21 धावा. कुठेतरी आकडा सोपा दिसत होता 12 बॉल आणि 26चा. तो आकडा मात्र इथे राकेशने मात्र खूप मोठा करून ठेवलाय. फक्त धावा खर्च करतो या षटकामध्ये 5 धावा. आता मात्र समीकरण उर्वरित 6 बॉल आणि 21 धावेची गरज. गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज दिनेश. सहा बॉल बनवायचे 21. लास्ट ओव्हर. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज दिनेश. पहिला बॉल. पंच बोलतायत आणि वाईड. चांगला श्री गणेशा झालाय टीम प्रियान 11चा. वर 6 बॉल बनवायचे 20 रन्स. पहिला बॉल फेकला वाईट. इथे मात्र समोर फलंदाज हरेश. जोपर्यंत हरेश मैदानावर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील टीम प्रियान 11 संघाच्या. कारण सलामीला आलाय. फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक. इथे चांगला बॉल आलाय. अगदी जमिनी लगत बॉलला फेकला जातो परंतु पुन्हा एकदा वाईड बॉल. सहा बॉल 19 रन्स. कुठेतरी हा सामना खूप महत्वाचा आहे. इथे स्वतःवर विश्वास दाखवलाय हरेश निरगुडा. मात्र इथे थांबण्याचं कॉलिंग देतोय. आता मात्र 5 बॉल आणि 19 धावेची गरज. पाया स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. कॉन्फिडन्स आहे. आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाला मात्र खरं उतरलं जाईल का. 5 बॉल बनवायचे 19. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. इथे फटका चांगला आहे. गॅप देखील मोठा आहे. तिथे सागरने कव्हर केलाय. स्ट्रायकिंग एंडला मात्र थ्रो देखील झालाय. डायरेक्ट हिट. इथे मात्र रन्स चोरली जातीये. एक एक रन खूप महत्वाचे आहे. एक एक रन मात्र खूप महत्वाचे आहे. एक एक रन मात्र आपल्याला हारच्या दिशेला घेऊन जाईल. आता मात्र 4 बॉल 17ची गरज.
प्रत्येक बॉल निर्णायक आहे. एका बाजूला डॉट बॉल पाहिजे, एका बाजूला धावा जमवायचे. पाहूया पुन्हा एकदा दिनेश टू हरेश. हा बॉल चांगला आहे, त्याच्यावर ताकद झोकून दिले, लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिले. खांब हे माझ्याकडे स्ट्राईक ठेवली जाते, याचा प्रत्युत्तर देत असताना भार्गव विलियम्स संघाला चेंडू फेकून देतो. 7 धावांसाठी षटकार. उर्वरित 3 बॉल आणि बनवायचे 11. अगदी आपण हरेश सारख्या फलंदाजाला जर बॉल पुढ्यात ठेवत असाल ना तर फक्त ऑलराऊंडर मात्र इथे खेळाडू बनून राहील. पुन्हा एकदा 3 बॉल 11 बनवायचे. अगदी समीकरण 2 बॉलचा असेल म्हणजे 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर समीकरण सोपं होईल. 3 बॉल 11 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला हरेश स्वतः विश्व दाखवला जाईल. खूप महत्वाचा होता. कॅच सोडले की मॅच सोडले. येणारा पुढचा बॉल आपल्याला मात्र इथे या खेळची किंमत सांगून जाईल. आता मात्र उर्वरित 2 बॉल मध्ये बनवायचे 11. ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल इसेल कशा प्रकारे ड्रॉप होत असताना 10 क्रिकच्या माध्यमातून अगदी प्रेक्षेपण पाहतोय आपण. एकदम सुरेख क्लॅरिटी, लाजवाब, काय देखणं आयोजन आणि तेवढीच चांगली मंडप डेकोरेटर करून सजावट. अगदी चारी बाजूला आपण कटआउट पाहतोय आमचे संघमालक पुरस्कृते, त्यानंतर देणगीदार. 2 बॉल 11 रनची गरज. हा बॉल खूप महत्वाचा. झेल उडालाय, झेल खाली दिवेश उंची आहे आणि बॉल चाललाय. रस मिळतील 4. हा येतोय या षटकाचा निर्णायक चौकार. नशीब गांडू, त्याला काय खरेल पांडू. आता 1 बॉल आणि बनवायचे 7. जर षटकार आला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि डॉट आला तर भार्गव विलियम्सचा जल्लोष पाहायला मिळेल. एक बॉल 7 धावांची गरज. एखादा खरा बॉल पुन्हा एकदा सामना फिरवून टाकेल. एखादा मोठा फटका सामन्यात रंगत निर्माण करेल. कंपल्सरी पाहूया षटकार येणार का, सुपर ओव्हर होईल का आजच्या दिवसात. तिथे फटका चांगला आहे आणि टीम जल्लोष पाहू शकाल. भार्गव विलियम्स यावेळेस मात्र हा सामना जिंकत असताना हार्ड लक प्रियानी टीम पण सामन्यात मात्र रंगत पाहायला मिळाली. दमदार सामना झाला. असे सामने होणे खूप गरजेचं आहे. याचे प्रेक्षक मात्र आतुरतेने वाट पाहतात. पुढील सामना मोरया 11 विपक्ष आनंदी स्मॅचर्स.